महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास झाल्याचं ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले। तर दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं नाना पटोले आणि समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी म्हणाले। कोणत्याही जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा नसल्याचंही नाना पटोले आणि अबू आझमी यांनी सांगितलंय। सर्व घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असून दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झालेलं असेल असा दावा नाना पटोलेंनी केला। मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक पार पडली त्यानंतर ते बोलत होते। तोडगा हा शब्द चुकीचा आहे। आमच्यामध्ये काही वाद नाही तोडगा काढायला। तीन प्रमुख पक्ष आणि मित्र पक्ष आपण पाहिलं असेल, आज नाना पटोले असतील, आमचे जयंतराव पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून मी स्वतः, आमच्या अन्य देसाई, असे आम्ही सगळे एकत्र बसलो। मग समाजवादी पार्टीचे अबू आझमी आले, दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे प्रमुख नेते आले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी असतील, कॉम्रेड नारकर, लिमये, हे सगळे लोक साधारण आमची चर्चा पुढे सरकते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्याबरोबर होते त्यांना कसं सामावून घेता येईल याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली। साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा। आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहेत, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे मी सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल। त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही आहे, 288 लढायचे आहे। छोट्या मित्र पक्षांना किती जागा देण्याचं ठरवलं? ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील। हमारा सबसे पहला ये है कि महाविकास आघाड़ी मजबूती से लड़ना चाहिए। सीट कम मिले ज़्यादा मिले उसके ऊपर कोई अलग नहीं होना चाहिए। देश बड़ा है, पार्टी बड़ी नहीं है। पार्टी छोटी हो जाए चलेगा, लेकिन देश बड़ा होना चाहिए। जो लोग देश के संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं, जो लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को परेशान कर रहे हैं, ऐसे लोगों को हटाने के लिए समाजवादी पार्टी पूरी ताकत के साथ एमवीए के साथ खड़ी है। आपकी पार्टी कितनी सीट लड़ने वाली? हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे। मुंबई मध्ये किती जागा लढणार आहे? कारण अनुशक्ती, अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी शायद हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं। महाविकास आघाड़ी हम है, हम सब एक मिलकर लड़ेंगे और सांप्रदायिक शक्ति को हराएंगे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात, काय ताजे अपडेट आहे? महाविकास आघाडीची बैठक आज झालेली आहे। 288 जागा महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं आझमींनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आजच्या बैठकीमध्ये पहिल्यांदाच छोटे मित्र पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांना सामील करून घेतलं गेलं होतं। समाजवादी पार्टी असू दे किंवा डावे पक्ष असू दे, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा झालेली आहे। जवळपास 250हून अधिक जागांचा वाटप जे आहे त्याच्यावर सहमती झालेली आहे आणि त्यामुळे ज्या उर्वरित जागा आहेत त्यामध्ये छोट्या घटक पक्षांना कशा प्रकारे सामावून घ्यायचं त्यासाठीची चर्चा आज ती महत्त्वपूर्ण मानली जाते। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रणनीती असावी, प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली पाहायला मिळते। आणि मवियाच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे या दसऱ्यापर्यंत बहुतांश जागांचं वाटप पूर्ण झालेलं असेल आणि दसऱ्यानंतर खऱ्या अर्थानं आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे प्रचाराची रणधुमाळीच्या दृष्टीने देखील यावेळी चर्चा झालेली आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णा, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय यावेळी महाविकास आघाडीची ही तिसऱ्या दिवसाची बैठक जी आहे ती संपलेली आहे।